राज्य में बेटियों और महिलाओं की सुरक्षा को लेकर कठोर कानून की मांग अब उठने लगी है। शक्ति कानून को तत्काल लागू करने के लिए पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के नेतृत्व में एनसीपी शरद पवार गुट द्वारा नागपुर के वैरायटी चौक पर आंदोलन किया गया। 2021 के शीतकालीन अधिवेशन के दौरान ही शक्ति कानून विधेयक एक मत से पारित हो गया था, लेकिन उसके बाद अभी तक ये कानून अमल में नहीं लाया गया है। इसलिए अब महिलाओं की सुरक्षा के लिए इस कानून को लागू करने की मांग हो रही है। बदलापूर येथे काही दिवसापूर्वी 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न झालेत। या सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्याही पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे, ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे। याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला। लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे आणि म्हणून ही बाब त्यानिमित्तानं या अत्याचाराची 4 दिवस दाबण्यात आली। मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस 3 वर्षापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्याविरुद्ध एक शक्ती कायदा राज्य शासनाने आम्ही मंजूर केला होता आणि या शक्ती कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी आहे त्याला 21 दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा या आरोपीला दिली पाहिजे, अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही आणला।